नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ओ माय मीत, किती क्यूट आहात तुम्ही. आज रात्री टेरेसवर भेटूयात. तिथे तुम्ही काहीही केलं तरी मी तुम्हाला नाही अडवणार, ओके? ती त्याचे दोन्ही गाल ओढत बोलली तसा तो लगेच खुश झाला. नक्की ना? त्याने विचारलं. हो नक्की, ती हसून बोलली तसा तो पण हसला. बरं, मी आधी जाते, मग तुम्ही या, ओके? ती बोलली. आधी बाहेरचा अंदाज घेतला तिने आणि रूममधून बाहेर पडली. मग तो पण बाथरूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन खाली आला. आता पुढे. अमित रेडी होऊन बाहेर आला तर खाली डायनिंग टेबलवर मॉम नाश्ता सर्व करत होत्या. सानिका एका चेअरवर बसली होती. डॅड एका चेअरवर बसले होते. आता अमित आला आणि त्याच्या चेअरवर बसला. मॉमने त्याला पण नाश्ता सर्व केला. जानू, तू पण नाश्ता करून घे, तुला पण ऑफिसला जायचंय ना? मॉम बोलल्या तशी जानू अमितच्या बाजूच्या चेअरवर जाऊन बसली. तशी इथे सानिकाने मात्र रागाने अमितकडे पाहिलं, पण त्याने मात्र एक नजरही तिच्याकडे पाहिलं नाही. तो त्याचा नाश्ता करण्यात बिझी होता, पण नजरेच्या कोपऱ्यातून जानूला पाहत होता, जे जानूच्या नजरेतूनही सुटलं नव्हतं. ते नाश्ता करत होते पण अचानक जानूला तिच्या पायाला काहीतरी स्पर्श झाल्यासारखे जाणवले. तशी ती दचकली, पण लगेचच ती अमितकडे डोळे बारीक करून पाहू लागली, कारण तोच त्याच्या पायाने तिच्या पायाला स्पर्श करत होता. आता हळूहळू त्याने तिची साडी त्याच्या पायाने वर उचलली तसा तिचा तर जीवच घशात आला. ती मनातच त्याला सांगत होती की प्लीज नको मीत, मला सहन नाही होत आहे हे, कारण खरंच त्याच्या अशा करण्याने तिच्या भावना अनावर होत होत्या. तिने डोळे कच्च मिटले, पण लगेच त्याने त्याचा पाय खाली घेतला तसा तिने मोकळा श्वास घेतला. पण एक धारदार नजर त्याच्यावर टाकलीच, जे बघून इथे समोर बसलेल्या सानिकाला खूपच आनंद होत होता, कारण तिला तर असंच वाटत होतं की ते दोघेही एकमेकांचा खूप जास्त तिरस्कार करत आहेत. आता अमित ऑफिसमध्ये पोहोचला होता. तो त्याच्या केबिनमध्ये होता. तोच सानिका धाडकन दरवाजा लोटून आत आली तसं अमितने एक रागीट लूक तिला दिला. अमित, तिने रागानेच त्याला आवाज दिला, पण त्याने मात्र तिच्याकडे पाहूनही दुर्लक्ष केलं. अमित, आय एम टॉकिंग टू यू, ती आता चिडूनच बोलली. ऐकतोय मी, बोल पटकन, तो निर्विकारपणे बोलला. त्याला खरं तर इतका जास्त राग येत होता तिचा की त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या, पण फक्त जानूने शांत राहण्यास सांगितलं होतं म्हणून तो शांत होता. नाहीतर त्याने नक्कीच तिच्या एक कानाखाली वाजवली असती. त्याच्यासोबत इतका घाणेरडा खेळ खेळण्याची तिने हिंमतच कशी केली. अमित, असा का वागतोय तू? आज मला तुझ्या रूममध्ये का येऊ नाही दिलंस तू? तिने विचारलं. मला रेडी व्हायचं होतं, तो स्वतःचा राग गिळत बोलला. मी आले असते तरी काय बिघडलं असतं? असंही आता मला त्याच रूममध्ये राहायचं आहे, ती कुत्सित हसत बोलली तशी त्याच्या डोळ्यात आग आली. काय म्हणायचंय काय तुला? त्याने विचारलं. हेच की काल मी तुला रिटर्न गिफ्टबद्दल विचारलं होतं, त्याचं उत्तर तू दिलं नाहीस अजून, तिने विचारलं तसा तो रागाने लाल झाला, पण तरी त्याने स्वतःचा राग कंट्रोल केला. ओके, मी खूप विचार केला ह्याच्यावर, मी तयार आहे, तो बोलला. त्याला जानूने जसं सांगायला सांगितलं होतं तसाच तो बोलला. पण इथे सानिका मात्र भयंकर खुश झाली. काय? खरंच? तिने विचारलं. तिच्या खुशीला पारावार नव्हता. इतक्या वर्षापासून ज्याची वाट पाहत होती तो दिवस तिच्या आयुष्यात येणार होता, पण तिला तसं खुश पाहून ह्याचा मात्र रागाचा पारा चढला होता. कधी? म्हणजे आज रात्री का? तिने खूपच एक्सायटेड होत विचारलं. तसे त्याने त्याचे ओठ दाताखाली पकडून स्वतःचा राग शांत केला. माझा बर्थडे, माझ्या बर्थडेची रात्र. तुला माझ्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट हवंय ना? मग तीच रात्र, पण त्यानंतर तू मला ते सगळे प्रूफ्स परत देशील, प्रॉमिस मी, तो बोलला.
कारण त्याच दिवशी तो आणि जानू दोघे मिळून तिचा सोक्षमोक्ष लावणार होते. वाव, ते प्रूफचं नंतर बघू. आधी मला त्या रात्रीबद्दल विचार करू दे. ती दूर कुठेतरी बघत बोलली. कदाचित स्वप्नात हरवली असेल. तशी त्याने पुन्हा रागाने मूठ आवळली. नाव यू मे लीव, आय हॅव सम वर्क. तो लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बोलला. तशी ती ओके बोलून निघून गेली. त्यानंतर तिने कोणताच वाद घातला नाही, कारण आता सगळं तिच्या मनासारखं होणार होतं असं तिला वाटत होतं. दुपारी लंच ब्रेकमध्ये जानूने सानिकाला बाहेर जाताना पाहिलं. तशी ती पटकन अमितच्या केबिनमध्ये आली. हे जानू, तू? त्याने थोडं कचरतच विचारलं. डोंट वरी मीत, ती बाहेर गेलीये. जानू बोलली तसा तो रिलॅक्स झाला. कम, तो बोलला तशी ती त्याच्या समोरच्या चेअरवर येऊन बसली. मीत, सूरज सिंघानिया कधी येणार आहेत? जानूने विचारलं. हा पूर्ण वीक ते नाही येत, पण माझ्या बर्थडेला येण्याचं प्रॉमिस केलंय त्यांनी, तो बोलला. पण ते त्या दिवशी नक्की येतील ना? नाही, म्हणजे आपला प्लॅन आपण त्या दिवशीच वर्क करणार आहोत. बाकीचे पुरावे आपल्याकडे आहेत. फक्त तो जो तिच्या विश्वासातला माणूस आहे त्याला कन्व्हिन्स करायचं बाकी आहे. ते ह्या 4 दिवसात करावंच लागेल. आता त्या सानिकाला तिची जागा दाखवायचीच आहे मला. जानू खूपच चिडून बोलली. जान, कम हिअर, तो बोलला तशी ती त्याच्या जवळ गेली. त्याने तिला त्याच्या मांडीवर बसवलं. थँक्स जान, थँक्स फॉर एव्हरीथिंग. तो तिच्या भोवती त्याचे हात गुंफत बोलला तशी ती हसली. मीत, थँक्स पुरण किती दिवस सुरू राहणार आहे तुमचं हां? तिने त्याच्या बाजूने मान वळवत विचारलं. मी आयुष्यभर पण तुला थँक्स बोललो ना तरी कमीच आहे, तो बोलला. बाद झालं आता ते थँक्स पुराण, ओके? आणि सोडा आता मला. ती आली ना तर सगळं चौपट होईल, ती बोलली. थोडा वेळ बस ना जान, किती दिवसांनी आज आपण असे बोलतोय, तो खूपच क्यूट फेस करत बोलला. मीत, मला पण आवडतंय हे सगळं, पण तुम्हाला माहीत आहे ना, थोडी चूक पण आपल्या अंगाशी येऊ शकते, ती बोलली. ओके, पण आज टेरेसवर नक्की भेटशील ना? त्याने विचारलं. अरे देवा, विसरले नाही वाटतं हे, ती मनातच बोलली. बोल ना जान, त्याने पुन्हा विचारलं. हो रे माझ्या राजा, भेटूयात आपण आज टेरेसवर. खुश? ती त्याच्या गालावर किस करत बोलली. तसा तो खूपच खुश झाला. खूप 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 खुश, तो बोलला तशी तिने नकारार्थी मान हलवली. आता कॉपी कॅट नको बोलूस. तू पेटेंट्स घेतले असतील तरी तू आता माझी बायको आहेस, सो तुझ्या सगळ्या गोष्टींवर माझा तेवढाच हक्क आहे, कळलं? तो एक भुवई उंच करून बोलला तशी ती हसली. हो मग, आहेच तुमचा हक्क माझ्यावर आणि माझ्या सगळ्या गोष्टींवर. आय लव्ह यू, बाय, ती हसून बोलली आणि पटकन त्याच्या मांडीवरून उठून बाहेर पळून गेली. तसा तो पण गालातच हसला. संध्याकाळ झाली होती. आता अमित आणि जानू दोघेही घरी आले होते, अर्थात वेगवेगळ्या गाडीने. अमितने जानूला डोळ्यांनीच इशारा केला की बेडरूममध्ये ये, पण ती जाणार त्याआधीच सानिका डोअरमधून आत येताना दिसली आणि मग तिने केविलवाणा चेहरा करून अमितकडे पाहिलं. तशी त्याने नकारार्थी मान हलवली आणि तो त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेला. रात्री जेवणाच्या टेबलवर सगळेजण डिनर करायला बसले होते. अजून मॉम आणि डॅडना सानिकाचा मनसुबा माहीत नव्हता, त्यामुळे ते तिच्याशी प्रेमानेच बोलत होते. अमित फ्रेश होऊन आला आणि त्याच्या जागेवर बसला. जानू पण त्याच्या पाठोपाठ आली, पण सानिका समोर बसली होती. तिला संशय येऊ नये म्हणून ती अमित बसला होता त्याच्या अपोजिट साईडला जाऊन बसू लागली. पण तोच मॉम बोलल्या. जानू, अगं तिथे का बसते? अमितच्या बाजूला बस, ती तुझीच जागा आहे ना. पण मॉम, जानू बोलतच होती की मॉम बोलल्या. अगं बस म्हणते ना. एकतर पूर्ण दिवस तुम्ही सोबत नसता आणि मला नाही वाटत हा खडूस तुला ऑफिसमध्ये काही वेळ देत असेल. नुसतं काम एक एक काम करत असेल, हो ना. मॉम बोलल्या तसं जानूला हसायलाच आलं. पण एक चांगलं झालं होतं, मॉममुळे तिला तिच्या मीतसोबत बसायला मिळालं होतं, म्हणून आता दोघेही खुश झाले होते. पण इथे सानिकाचा मात्र राग राग होत होता त्यांना सोबत बघून. जानू मुद्दाम खुनशी चेहरा करून त्याच्याकडे पाहत बसली, जेणेकरून सानिकाला हेच वाटेल की तिची अजिबात इच्छा नाहीये अमितच्या शेजारी बसण्याची.
फक्त मॉम म्हणते म्हणून ती बसणार आहे. ती जशी त्याच्या बाजूला जाऊन बसली तो गालातच हसला. त्याने त्याच्या डाव्या हाताने तिचा डावा हात हातात घेतला आणि हलकेच दाबला. तसे तिने डोळे मिटले. तो मात्र तिचा हात हातात घेऊन मंद मंद स्मित करत होता. त्यांचा सगळा रोमांस खुर्ची घालून सुरू होता, म्हणून कोणी बघायचा प्रश्नच येत नव्हता. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती आणि सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला गेले होते. जानू तिच्या गेस्ट रूममध्ये जात होती, तर अमित तिच्या पाठोपाठ वर आला आणि त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ लागला. तोच त्याच्या पाठून सानिका आली, पण तिला त्याच्यासोबत पाहून जानूने मात्र त्यांच्या तोंडावरच धाडकन दरवाजा लावला आणि रागातच रूममध्ये निघून गेली. तू इथे काय करतेस? अमितने रागानेच सानिकाला विचारलं. मला पण तुझ्या बेडरूममध्ये यायचंय, सानिका बोलली. व्हॉट? वेड लागलंय का तुला सानिका? निघ इथून. तो जवळजवळ किंचाळलाच तिच्या अंगावर. अरे देवा, ह्यांना जास्त राग नको येऊ देऊ प्लीज. उगाच रागात नाही तर तिला काही बोलले तर सगळी मेहनत वाया जाईल, जानू मनातच बोलत होती, कारण त्याच्या ओरडण्याचा आवाज तिला तिच्या रूममध्ये आला होता. माझ्यावर ओरडू नकोस अमित, तुला माहीत आहे मी काय करू शकते, ती बोलली. तसा त्याला खूपच राग आला. त्याला वाटत होतं की आत्ताच्या आत्ता तिला धक्के मारून इथून हाकलून लावावं, पण नव्हता करू शकत तो हे, कारण अजून त्याच्यासाठी थोडा धीर धरावा लागणार होता त्याला. त्याने स्वतःला सावरलं. हे बघ सानिका, मी तुला सांगितलंय ना, तुझी जी इच्छा आहे ती मी माझ्या बर्थडेच्या रात्री पूर्ण करेन, पण प्लीज आता इथून तुझ्या रूममध्ये जा. मॉम डॅडने पाहिलं तर उगाच वेगळा अर्थ घेतील, प्लीज. तो खूपच शांततेने बोलला, कारण त्याला कसंही करून तिला इथून कटवायचं होतं. ओके ठीक आहे, मी जाते आता, पण माझ्याशी काही हुशारी करायचा प्रयत्न करू नकोस, ओके? तुला माहीत नाही आहे मी काय काय करू शकते. इतकी वर्षे वाट पाहिली आहे तुझी, आत्ता मात्र तुला माझा होण्या वाचून कोणीच नाही अडवू शकत, ती बोलली आणि खाली तिच्या बेडरूममध्ये गेली. इथे अमित त्याच्या बेडरूममध्ये शिरला आणि जोरातच त्याने दरवाजा आपटला. त्याला भयंकर राग आला होता सानिकाचा. त्याच रागाच्या भरात तो बाथरूममध्ये शिरला आणि फ्रेश होऊन बाहेर आला. अजूनही तिचा राग येतच होता, पण इतक्यात त्याच्या फोनची मेसेज टोन वाजली. त्याने चिडूनच फोन हातात घेतला आणि पाहिलं तर त्याच्या जानूचा मेसेज होता. तशी त्या रागातही त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. ओ माय हिटलर हजबंड, राग थोडा कमी करा, नाहीतर मी टेरेसवर येणार नाही हां, मला भीती वाटते तुमच्या रागाची. तिचा मेसेज वाचून तर त्याचा राग कुठच्या कुठे पळाला. आय एम नॉट अँग्री डिअर, बट व्हेरी इगर टू मीट यू. मी नाही रागावलोय डिअर, पण खूप आतुर आहे तुला भेटण्यासाठी. कधी जायचं? त्याने तिला मेसेज केला. तसा तो मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आता सगळे झोपले आहेत, तुम्ही आधी वर जा, मी येते मागे. तिचा मेसेज आला तशी त्याने स्माईल केली. ओकेचा मेसेज करून तो वर टेरेसवर गेला. स्वतःच्याच घरात त्यांना असं लपून छपून भेटावं लागत होतं, पण त्यातही एक मज्जा होती जी दोघेही अनुभवत होते. आज खूप जास्तच थंड हवा सुटली होती. ती थंड थंड हवा शरीराला एक वेगळाच सुकून देत होती. तो त्याचे दोन्ही हात पसरवून ती हवा स्वतःच्या नाकाने शरीरात भरत होता. इतक्यात दार उघडून जानू वर आली आणि तिने टेरेसचं दार लावून घेतलं. पण जशी ती वर आली त्या वाऱ्यामुळे तिचा साडीचा पदर उडू लागला. तिने मुद्दाम अजून साडी चेंज केली नव्हती. तिच्या मीतला ती साडीमध्ये जास्त आवडते म्हणून. तिने खूप प्रयत्न केला, पण तिच्या पदराने धोका दिलाच आणि तो पदर तिच्या खांद्यावरून उडालाच. तसं तिने आता तिच्या दोन्ही हातांची कैची करून तिचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले होते आणि लाजून खाली बघत होती, कारण तो एकटक तिच्याकडेच पाहत पाहत तिच्या जवळ आला होता. जान, माझ्यासमोर का लाजते डिअर? आय हॅव द राईट टू सी यू एनिवे. तुला कसाही बघण्याचा हक्क आहे मला. तो तिचे दोन्ही हात बाजूला करत बोलला तशी ती अजूनच लाजली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.